आणि मी एक मोठी गोष्ट सांगू, आलोचना करणारे माणूस प्रत्येकाचे मागे आहे. आलोचना करणारे माणूस प्रत्येकाचे मागे आहे. तुम्ही कितीही चांगला करा तरी तुमची आलोचना होणारच. घरचे लोक करणार, बाहेरचे लोक करणार, समाजवाले करणारच. तुम्ही कितीही चांगले काम करा तुमच्या आलोचना होणारच. अरे भाई, गावात हत्ती आला आणि जर कुत्रा भौंकले नाही तर मग त्याला कुत्रा झाला फायदा काय? अर्थच काय? कुत्राला भोकला पाहिजे, बरोबर आहे. तुमच्या चांगल्या कामामध्ये जर 2-4 तुमची निंदा करणारे आहे, बुराई करणारे आहेत, राहू द्या. मी असा ऐकले आहे की ज्या गल्लीत 2-4 सुवर राहते, डुक्कर राहते, त्या गल्लीची गंदगी साफ राहते. तसेच आपल्या जीवनाची गल्लीमध्ये जर 2-4 आलोचना करणारे आहे, आपल्या जीवनाची गंदगी साफ राहणार.